आम्ही आलो आहेत करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर मेन प्रवेशद्वार इथून आत आलो. कित्येक वेळा आलेलो आहे तरी पण प्रत्येक वेळेस नवीन ठिकाणी आलो असा भास होतो. आपण मंदिराकडे चाललो आहे. या मंदिराचं काम चालू आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही. आम्ही संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान आलो होतो. तर बघू शकता आपण हे काम चालू आहे मंदिराचं. आणि आत आल्यानंतर अशी आपल्याला फिलिंग येते, असा भास होतो की आपण दुसऱ्याच दुनियेत आलेलो आहे. ते खांब बघत बघत आम्ही पुढाला उत्सुकता लागलेली आहे देवीच्या दर्शनाची, महालक्ष्मीच्या. अद्भुत असं मंदिर आहे. कित्येक वेळा जाऊन सुद्धा नवीन वाटणार असं महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर आम्ही आता दर्शनासाठी निघालो आहोत. काम चालू असल्यामुळे खूप धूळ बसलेली आहे वास्तूवरती. काम चालू असताना दर्शन पण चालू आहे आणि आम्ही तिथून बाहेर आलो. दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. पाहू शकता शिखर आपण. तर काम काय चालू आहे, दुरुस्ती चालू आहे आणि मुख्य दरवाजा देवीच्या समोरच्या भागात पहिली वास्तू सोडून पुढे जो सभा मंडप आहे त्या सभा मंडपाच्या पुढे नवीन बांधकाम चालू आहे. ते बांधकाम पूर्ण सागवानी लाकडामध्ये आहे चालू. त्या दरवाजा समोर सागवानी लाकडी काम चालू आहे. पहिला जेवढा आहे तेवढा सभा मंडप आणखी पुढे वाढवायचं काम चालू आहे. जेवढ्या वेळ आपण आलो पहिल्यांदाच बघितल्यासारखं वाटतं. जेव्हा आपण मंदिरात असतो कुठलाच विचार डोक्यात येत नाही. पूर्ण आपण देवीच्या दर्शनात लीन होऊन जातो. वास्तू पाण्यात लीन होतो असा भास होतो. पण एका दुसऱ्याच दुनियेत आलो. तुम्ही बी अनुभव घेऊ शकता. नीट विचार केला तर हा अनुभव आपल्याला येऊ शकतो. समोरून आलो आहे ते पण